नमस्कार, रुचिरा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रुचिरामध्ये आज आपण खूपच खमंग आणि टेस्टी अशी बटाट्याची भाजी तयार करूयात। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी इथे काही साहित्य घेतलेले आहे। त्यामध्ये 4 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। वरची साल काढून मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। 2 चमचे धने पावडर घेतलेली आहे। 10 ते 12 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। इथे मी वाळलेला कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर वाळलेला कांदा घेतलेला आहे। थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। इथे मी मसाल्यामध्ये 4 चमचे काळा मसाला घेतलेला आहे। 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे। 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे। 1 पॅकेट पास्ता मसाला घेतलेला आहे। पास्ता मसाला व सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकत्र करून घेऊयात। लसण व अद्रक जाडसर वाटून घेतलेला आहे। सुरुवातीला बटाट्याच्या वरची साल काढून घ्यायची आहे। बटाट्याची वरची साल काढल्यानंतर बटाटे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। इथे मी बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। सर्व फोडी पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या फोडी धुवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत। मध्यम गॅसवर कढईमध्ये 1 कप तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर तेलामध्ये खोबरं छान सोनेरी कलरवर परतून घ्यायचं आहे। इथे खोबऱ्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे। सर्व खोबरं काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा पण आपल्याला तेलामध्ये सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे। तर पहा, इथे कांद्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे। सर्व कांदा झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तळून घेतलेला कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपण कांदा आणि खोबरं अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे। वाटलेलं खोबरं आणि कांदा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच तेलामध्ये भाजीला छान अशी फोडणी देऊन घेऊयात। त्याच तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्याच्या नंतर जाडसर वाटलेला लसण आणि अद्रक घातलेले आहे। कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। सर्व साहित्य तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। कलर थोडासा बदलल्यानंतर धने पावडर घालायची आहे। एकत्र करून घेतलेले मसाले घातलेले आहेत। मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसच्या फ्लेमवर सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर बारीक वाटलेला कांदा आणि खोबरं घालायचं आहे। सर्व साहित्य तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। यानंतर बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत। सर्व फोडी मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ चांगल्या प्रकारे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आहे। सुरुवातीला थोडंसं पाणी घालून सर्व साहित्य व मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर हवा तेवढा रस्सा तयार करून घ्यायचा आहे। रस्सा खूपच घट्टही नाही आणि खूपच पातळही नाही, मध्यम कन्सिस्टन्सी असलेला रस्सा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर पहा, बटाट्याच्या भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे। बटाट्याची भाजी एकदम चमचमीत आणि छान अशी आपण तयार करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला हवा तेवढा रस्सा तयार करून घ्यायचा आहे। खूपच घट्टही नाही आणि खूपच पातळही नाही। तर या ठिकाणी मी 1 लिटर पाणी भाजीमध्ये घातलेलं आहे। सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे। इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीला हळूहळू उकळी येत आहे। झाकण ठेवून बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि इथे आपण खूपच खमंग आणि टेस्टी अशी बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद।